ठाण्याचे आराध्य दैवत आणि शिवसैनिकांचे प्रेरणास्रोत स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची 75वी जयंती ठाण्यातील शिवसैनिकांनी साजरी केली। याच शिवसैनिकांमध्ये ठाणे वागळे हनुमान नगर परिसरातील श्री धर्मवीर पार्किंगच्या वतीने नागेश जोशी यांच्या नेतृत्वाखाली संतोष जिनवाल, अशोक कुरील, कृष्णा इंगळे व सर्व मित्र परिवाराच्या वतीने स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची जयंती साजरी करण्यात आली। यावेळी शिवसेना माजी नगरसेवक आणि वागळे विभाग प्रमुख एकनाथ भोईर यांनी स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। त्याचबरोबर भाजपाचे नवनिर्वाचित नगरसेवक सुरेश कांबळे, नवनिर्वाचित नगरसेविका यज्ञा यज्ञेश भोईर, विभाग प्रमुख दिनेश मलपे, नवनिर्वाचित नगरसेवक दिलीप बाटक्के, शाखा प्रमुख ज्ञानदेव गुरव, शिवाजी लाड, संजय जाधव तसेच पदाधिकारी कार्यकर्त्यांनी महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या जयंतीनिमित्त महाभंडाराचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते व सगळ्यांच्या सहकार्यामुळे स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या जयंतीचा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला। आपल्या लाल साहेबांसाठी हार्दिक स्वागत या ठिकाणी होत आहे। सत्कार देखील होत आहे नागेश जोशी यांच्याकडून स्वागत करण्यात आहे। जोरदार त्यांचं स्वागत करूया। शाखा प्रमुख संजय जाधव यांचं देखील भवानीनगर येथील लंकेश्वरी यांचं देखील हार्दिक स्वागत आहे। त्यांनी सत्कार स्वीकार करावा। स्टेजवर येण्याची कृपा करावी। उपस्थित प्रमुख स्नेहा राऊताई यांनी देखील या ठिकाणी स्नेहा आजूबाजूचे वातावरण फलक पाहून एका व्यक्तीची आठवण येते। साहेबांची जयंती साजरा करणं म्हणजे आमच्या सारख्यांचे परमभाग्य आहे। कारण साहेबांनी एवढं अप्रतिम काम या करून ठेवलेलं आहे। ज्या शेवटच्या घटकापर्यंत ते साहेबांनी काम आपलं करून ठेवलेलं आहे आणि साहेबांची ॲक्च्युली आम्हाला आता दुर्भाग्य आम्ही समजतो की आम्हाला जयंती साजरी करावी लागते। खरं तर जन्म उत्सव साजरा करणं आम्हाला आवडला असता, म्हणून साहेब आमच्यामध्ये राहायला हवे होते। कारण त्यांनी त्यांच्या कमी वयात 49व्या वर्षी ते आमच्यातनं निघून गेले, आपल्यातनं सर्वांमधून निघून गेले। परंतु त्यांनी कामाचा एवढा ओघ वाढून ठेवलेला आहे की साहेब जोपर्यंत चंद्र सूर्य राहील तोपर्यंत दिघे साहेबांचं नाव राहील, अशा प्रकारचा ह्या संदेश साहेबांनी त्यांच्या कामातनं दिलेला आहे। आणि आज साहेबांनंतर महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या पश्चात आज आपल्याला एक समाधान वाटतो की दिघे साहेबांचा आमच्या फोटो अगदी महाराष्ट्रात नव्हे तर तो 7 समुद्रा पलीकडं नेऊन जर ठेवला असेल तर तो एकनाथ शिंदे साहेबांनी नेऊन ठेवला। कारण साहेबांना संपूर्ण देशामध्ये त्यांचा फोटो लागला जातो, याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो की त्यांनी केलेल्या कामाचं त्यांचं चीज आहे ते आज आम्हाला बघायला मिळतंय। आणि महाराष्ट्रामध्ये आज आपण पाहतोय शिवसेना जे वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी चाललेली शिवसेना आहे, वंदनीय बाळासाहेबांच्या आदराने आणि दिघे साहेबांच्या आशीर्वादाने चाललेली शिवसेना आहे, ती 2 नंबरला महाराष्ट्रामध्ये सर्वच निवडणुकीमध्ये आहे। मग ती आमदारकी असू द्या, विधानसभा असू द्या, लोकसभा असू द्या, अन्यथा आज महानगरपालिकेच्या सार्वत्रिक महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये असू द्या, आणि उद्या होणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुका सुद्धा असू द्या। भाजपानंतर महाराष्ट्रात जर दुसरा पक्ष कुठला आहे तो शिवसेना, जे दिघे साहेबांच्या विचाराची, बाळासाहेबांच्या वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालले, ती शिवसेना 2 नंबरला आहे। त्याचं कारण असं आहे, दिघे साहेबांनी खेडोपाडी आपलं रुजवलेले जे शिवसेनेचे विचार ते आजही आम्हाला सर्व शिवसैनिकांना कामाला येतात आणि त्यांच्या नेतृत्वाने आम्ही काम करत होतो। आणि आज दिघे साहेबांनंतर शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करतो, याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो।
दादा कुठे ना कुठेतरी ठाण्यामध्ये प्रत्येक शिवसैनिकाने दिघे साहेबांनी सुरू केलेले त्यांचे काम अखंडितपणे आतापर्यंत त्यांनी सुरू ठेवलेलं आहे. आपण सुद्धा त्यांचे प्रत्येक शिवसैनिकामार्फत आपण त्यांची सेवा सुरू ठेवत आहे. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जनसेवा हीच ईश्वर सेवा या ब्रीदवाक्य जसं आहे त्याप्रमाणे त्यांनी आम्हा सर्व शिवसैनिकांवर जे संस्कार दिले ते संस्कार आम्ही कदापि विसरू शकत नाही. आणि त्यांनी नेहमी एकच सांगितलं, दीनदुबल्यांची सेवा करा, दीनदुबल्यांना आधार द्या आणि त्यांची असलेली कामं करा. आणि आजही आम्ही ती सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम करत आहोत. तुम्हाला मी सांगतो, माझ्याही शिवसेना शाखा जय भवानी नगर मी शाखा प्रमुख असल्यापासून अगदी 38 वर्ष तिथे शिवसेनेच्या माध्यमातून रक्तदान शिबिर आम्ही आयोजित करतो. त्याला 38 वर्ष झाली. दिघे साहेबांच्या जन्मोत्सवी होणारा शिबिर आज जयंतीनिमित्त आम्हाला करतो. एवढंच आम्हाला फक्त दुर्भाग्य वाटतंय, परंतु तो आम्ही अहोरात्र चालू ठेवलेला आहे. जे जे उपक्रम दिघे साहेबांच्या माध्यमातून सुरू झाले ते चालू ठेवण्याचं काम आमच्या सर्व शिवसैनिकांनी केलेलं आहे. त्या शिवसैनिकांना मनापासून मी धन्यवाद देतो. आणि जो काही सामाजिक बांधिलकीचा वसा जो गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी आमच्यावर रुजवलेला आहे आणि आज एकनाथ शिंदेच्या मार्गदर्शनाखाली तो आम्ही चालू ठेवलेला आहे. त्याबद्दल खरं तर आम्ही दिघे साहेबांचे या जन्मी तर कधीही हे उपकार फेडू शकत नाही, परंतु ज्या ज्या जन्मामध्ये आमची पुढची पिढी सुद्धा दिघे साहेबांचं नाव घेतल्याशिवाय राहणार नाही. फलक पाहून एका व्यक्तीची आठवण येते. एक व्यक्ती देव कसं म्हणतो याचे उत्तम उदाहरण आज दिनांक 27 जानेवारी काही वर्षापूर्वी याच दिवशी एका वाघाचा जन्म झाला. आणि तो वाघ म्हणजे धर्मवीर आनंद चिंतामणी दिघे, म्हणजेच आपले लाडके माननीय दिघे साहेब. ठाणेकरांचा मानव सन्मान. साहेबांविषयी थोडक्यात बोलायचं झालं तर दिघे साहेब म्हणजे फुलांचं नेतृत्व, अखंड चैतन्याचा धरा, आसमानी धरा, एक शिवसैनिक धरा. साहेबांचा शब्द कोणासाठी आदेश, तो कोणासाठी काळ्या दगडावरची लेख, कोणासाठी प्रेमळ सल्ला, तो कोणा गद्दारांसाठी तो टोला असत. साहेब नेहमी म्हणत की शाखा हेच माझे घर, येणारे शिवसैनिक हेच माझे नातेवाईक. बघता बघता साहेब ठाण्यात नव्हे तर महाराष्ट्रात गाजू लागले. त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन लोकांनी घराची आणि दुकानाची फोटो लावले. साहेबांचा असा ठरवला होता, आनंदाश्रमात येणारा प्रत्येक व्यक्ती साहेबांच्या पायावर डोके ठेवू लागला. अखेर साहेबांनी बाहेर फलक लावला की कृपया कोणीही माझ्या पाया पडू नये. ज्यांनी आमच्या जन्मापूर्वी जे केलं, एक छोटासा संदेश दिला, तो सदैव आमच्या जीवनात सुरू आहे. आणि तो संत समाजकार्याचा वार्ता पुढे निरंतर करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे समाजकार्य आमचा छंद ठरला आहे. अशा धर्मवीर आनंद साहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांना मानाचा मुजरा. आजच्या या जयंती निमित्त उपस्थित आपले माजी नगरसेवक एकनाथजी भोईर साहेब, शाखा प्रमुख संजयजी जाधव, ज्ञानदेव गुरव आणि आपले सर्वच पदाधिकारी. आपल्याला माहिती आहे की हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांनी शिवसेनेचा झंझावात फक्त ठाणे जिल्ह्यातच नव्हे तर अखंड महाराष्ट्रामध्ये ज्यांनी चालविला आणि प्रत्येकाच्या घराघरात खेडोपाडी असेल, वाडा मोकाडा जव्हार, महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात असेल ती शिवसेना पोहोचवली. असे तुमचे आपले गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि त्यांच्या तालमीत तयार झालेले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व आपले मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब त्यांचाच वारसा पुढे घेऊन चालतायत. आणि आम्ही सर्व मंडळी त्यांच्या आदेशाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या समाजसेवेचं काम आपल्या या ठिकाणी करत आहोत. इथे दिसतंय मला की आता दिघे साहेबांची जयंती आहे आणि शिंदे साहेबांच्या सगळ्या लाडक्या बहिणी समोर जास्त संख्येमध्ये उपस्थित आहेत.